नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल आज पुन्हा एकदा आश्वासन दिलंय. कर्जमाफीचा फायदा हा बँकांपेक्षा शेतकऱ्यांना अधिक व्हावा यासाठी समिती काम करते आणि पुढच्या काळात निश्चितच ज्या शेतकऱ्यांना आवश्यकता आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. या पद्धतीचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणजेच 2 डिसेंबर रोजी सकाळ संवाद या कार्यक्रमामध्ये बोलताना दिलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या उंचावलेल्या आहेत. पण हे सगळं बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 गोष्टींना बगल द्यायला सुरुवात केलेली आहे. एक म्हणजे संपूर्ण कर्जमाफी या विषयाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हात घातलेला नाहीये. ते आता असं म्हणतायत की ज्यांना गरज आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. आणि दुसरं म्हणजे यामध्ये कोणत्या तारखेला शेतकरी कर्जमाफी केली जाईल याबद्दलही राज्य सरकार अद्यापही मौनच बाळगून आहे. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकार टाळाटाळ का करतंय आणि त्यासोबतच राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला तर त्याच्यात अटी शर्ती आणि निकष यांची पाचर मारणार का, या विषयावरच आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये बोलणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलताना असं सांगितलं की शेतकरी कर्जमाफी ही निश्चितच केली जाणार आहे, पण ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्याच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाईल, असं एकूण त्यांच्या विधानाचा आशय होता. आता राज्याचे मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले ते तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या. कर्जमाफी जी आहे ती निश्चितपणे करणार आहोत. त्या संदर्भातली आमची कमिटी आता काम करते आहे. ही कर्जमाफीचे कंटूर्स काय असले पाहिजे बघा. सगळ्या कर्जमाफीमध्ये फायनली आमच्या लक्षात येतं की शेतकऱ्याला किती फायदा झाला माहिती नाही, पण बँकांना फायदा जास्त होतो. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा कसा देता येईल, त्याला त्या दुष्टचक्रातनं काही काळ तरी बाहेर कसं काढता येईल याचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून आपल्याला कशा पद्धतीनं कर्जमाफी करायची याच्या संदर्भातली कमिटी काम करते आणि ज्यांना आवश्यक आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चरिंग आम्हाला करायचं. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की मुख्यमंत्री तर असं म्हणतायत की शेतकरी कर्जमाफी ही केली जाईल, त्यासाठी निश्चितच राज्य सरकार पावलं उचलेल, पण राज्य सरकारकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून याबद्दल अजून तरी कोणत्याही तारखेची ठोस अशी घोषणा केली गेलेली नाही आहे. 30 जून पूर्वी कर्जमाफी केली जाईल असं सांगितलं जातंय, पण 30 जून पूर्वी कोणत्या तारखेला कर्जमाफी केली जाणार याबद्दल अजूनही स्पष्टता नाही आहे. त्यासाठी सातत्यानं राज्य सरकारकडून समितीचं कारण पुढे केलं जात आहे आणि त्यामुळे कर्जमाफीसाठी एक प्रकारे वेळ काढूपणा हा मागच्या 1 वर्षापासून महायुती सरकारकडून सुरूच आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं जाईल, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला जाईल अशा प्रकारची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती. तुम्हाला ते व्हिडिओ सुद्धा आठवत असतील. पण आता मात्र ज्या शेतकऱ्यांना गरज आहे, ज्या शेतकऱ्यांना आवश्यकता आहे अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, हे मागच्या 6 महिन्यापासून सातत्यानं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बोलून दाखवलं जात आहे. आणि त्याच पद्धतीनं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तीच लाईन पकडलेली आहे आणि ते सुद्धा आता आवश्यक त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशा प्रकारची भाषा आता बोलू लागलेली आहेत. खरं तर यामध्ये संपूर्ण कर्जमाफीपासून तर आवश्यक त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी इथपर्यंतचा प्रवास हा आपण मुख्यमंत्र्यांचा पाहिलेला आहे. कदाचित पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री अजून त्यामध्ये अटी शर्ती सुद्धा घालू शकतील आणि निकषही घालू शकतील अशा प्रकारची शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक संभ्रम तयार झालेला आहे. अर्थात 30 जून पूर्वी कर्जमाफी होईल का हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात खडखडाट आहे आणि त्यामुळं वेगवेगळ्या योजनांचा निधीसुद्धा मोठ्या प्रमाणात कपात करणं राज्य सरकारकडून सुरू आहे. अर्थात आपल्याला माहिती आहे की महाडीबीटी सारखी एक महत्त्वाची योजना आहे, ज्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यांत्रिकीकरण असेल, विविध प्रकारचं तंत्रज्ञान असेल यासाठी अनुदान मिळतं. परंतु या योजनेच्या अंतर्गत सुद्धा मागच्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात निधी हा राज्य सरकारनं दिलेला नाही आहे. आत्ता जर का बघितलं तर जाणकार असं सांगतायत की राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर 40 ते 45 हजार कोटी रुपयांचे ओझं आहे ते राज्य सरकारला उचलावं लागेल. परंतु राज्य सरकारची आर्थिक अवस्था त्या पद्धतीची नाही आहे. त्यामुळं राज्य सरकार सातत्यानं कर्जमाफीपासून वेगवेगळ्या योजनांसाठी सुद्धा कायमच टाळाटाळ करत असल्याचं आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला मिळत आहे. आता त्यातच मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही आवश्यक त्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊ. याचाच अर्थ असा आहे की एक प्रकारे राज्य सरकार जर पुढच्या काळात कर्जमाफीसाठी पाऊल उचलणार असेल तर त्याची पूर्वतयारी म्हणून
अटी शर्ती आणि निकष हे घातले जातील आणि त्यासाठी आत्तापासूनच एक प्रकारे बॅकग्राऊंड हे तयार करणं सुरू असल्याचंही बोललं जात आहे. आपण बघा 17ला आपण कर्जमाफी केली, 20ला आपण कर्जमाफी केली. इतक्या फास्ट कर्जमाफी 2-2, 3-3 वेळा करायची वेळ येणं याचाच अर्थ कुठेतरी सिस्टीम चुकते. तर त्या सिस्टीमला योग्य पद्धतीनं कसं वापरता येईल हा आमचा प्रयत्न आहे. आता हे सगळं सांगत असताना मुख्यमंत्री असंही म्हणाले की 2017 आणि 2020 मध्ये राज्य सरकारनं कर्जमाफी केली, परंतु अद्यापही शेतकऱ्यांना या सिस्टमच्या किंवा या जी काही परिस्थिती आहे त्यातनं बाहेर निघता येत नाहीये. त्यामुळे कुठेतरी व्यवस्था चुकीची आहे असंही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं. परंतु खरं जर का बघितलं तर मागच्या 10 वर्षात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणातील भरसोडीमुळे आणि दुसरीकडे धोरणांच्या पातळीवरती ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. महागाई दर नियंत्रणात ठेवण्याच्या निमित्तानं सातत्यानं केंद्र सरकार शेतमालाचे दर पाडत आलेलं आहे. त्याचाही एक इम्पॅक्ट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावरती झालेला आहे. शेतकऱ्यांना उत्पन्नाची कसल्याही पद्धतीची हमी या मागच्या 10 वर्षांमध्ये राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी सातत्यानं कर्जमाफीची मागणी करतायत. सरकारनं जर का शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, त्यासोबतच आयात निर्यात धोरणं असतील किंवा पायाभूत सुविधा असतील किंवा सिंचनाच्या सुविधा असतील, या सगळ्या जर का निर्माण करून दिल्या आणि शेतकरी हिताचे निर्णय घेतले तर शेतकऱ्यांना खरं तर कर्जमाफीची गरज सुद्धा पडणार नाही. पण केंद्र सरकारच्या पातळीवरती सातत्यानं शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर पाडण्यासाठी षडयंत्र रचले जातात आणि त्यातनं शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती मिसळली जाते. आत्ता जर का आपण बघितलं तर खरीप हंगामातील जे काही प्रमुख पिकं आहेत त्यांचे सुद्धा खुल्या बाजारातील दर हे हमीभावाच्या खाली आहेत आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन हे दिलेलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांची ती मागणी सुद्धा रास्त आहे की दिलेलं आश्वासन, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दिलेलं आश्वासन हे पूर्ण करावं आणि त्यासाठी शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही आहेत. आता 2017 आणि 2020चा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला बोलताना, परंतु 2017 मध्ये जी काही योजना राबवली गेली राज्यामध्ये त्या कर्जमाफी योजनेतनं अजूनही मागच्या 8 वर्षापासून 6.5 लाख शेतकरी हे वंचित आहेत आणि ते शेतकरी पात्र असून सुद्धा वंचित आहेत आणि त्याबद्दल राज्य सरकारनं अजून तरी त्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे. 2022 मध्ये राज्य सरकारच्या विरोधात त्यातले काही शेतकरी मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले आणि उच्च न्यायालयामध्ये त्यांनी एक याचिका दाखल केली. या याचिकेवरती सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला असं स्पष्टपणे सांगितलं की जे कोणी पात्र शेतकरी आहेत 2017च्या कर्जमाफीसाठी त्यांना तातडीनं कर्जमाफी ही द्यावी, त्याचा लाभ द्यावा, अशा प्रकारचे निर्देश न्यायालयानं दिलेले होते. परंतु राज्य सरकारनं तेही केलं नाही. परंतु राज्य सरकारनं त्यावरती जे काही अर्जदार शेतकरी होते त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली आणि त्यामुळे अद्यापही 6.5 लाख शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं पूर्ण केलेलं नाहीये. म्हणजे जे पात्र शेतकरी होते त्यांना सुद्धा कर्जमाफीपासून वंचित राहावं लागलेलं आहे. आता त्यातच राज्य सरकारनं नवीन कर्जमाफीचं एक आश्वासन दिलेलं आहे. 2017 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचं 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ करण्याचं जाहीर केलेलं होतं. त्यासोबतच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना 25,000 रुपये हे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्य सरकारनं त्याची अंमलबजावणी ही व्यवस्थित केली नाही. 2023 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी 2023च्या अर्थसंकल्पामध्ये या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आश्वासन दिलेलं होतं, घोषणाही केलेली होती. परंतु पुढच्या काळामध्ये सहकार विभागानं जो काही प्रस्ताव पाठवला अर्थ मंत्रालयाकडे त्याला मंजुरी मिळाली नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही रखडून पडलेली होती. आता मात्र हिवाळी अधिवेशनामध्ये या कर्जमाफीवरती काहीतरी तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जाते. कारण की पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून 5,600 ते 5,900 कोटी रुपये या शेतकरी कर्जमाफीसाठी 2017च्या दिले जातील अशा प्रकारचे संकेतही आता मिळत आहेत. परंतु याबद्दल राज्य सरकार खरंच निर्णय घेईल का हे अजूनही स्पष्टपणे किंवा ठोसपणे समोर आलेलं नाही आहे. आता या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री असं म्हणतायत की शेतकऱ्यांना कर्जमाफी 2017 मध्ये पण दिली, 2020 मध्ये पण दिली, आता सुद्धा कर्जमाफी द्यावी लागते. तर हे सातत्यानं का निर्माण होते? तर यामध्ये प्रामुख्यानं कारण आहेत शेतमालाचे दर हे सातत्यानं केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पडतायत आणि दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना तग धरून उभं राहावं लागतंय आणि त्यासाठी
राज्य असेल किंवा केंद्र असेल या पातळीवरनं शेतकऱ्यांना भरभक्कम अशी साथ मिळत नाही. आसमानी आणि सुलतानी संकटापुढे शेतकऱ्यांना गुडघे टेकवावे लागतात. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे कर्ज फेडण्याची ताकद राहिली नाही तर मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी मागणी केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी अर्थातच धोरणांच्या पातळीवरती केंद्र आणि राज्य सरकारलाही भरभक्कम अशी तटबंदी उभी करावी लागेल, तरच शेतकरी कर्जमाफीसाठी अर्थातच मागणीसुद्धा करणार नाहीत. पण केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरती मागच्या 10 वर्षात तरी अशा प्रकारचे निर्णय घेतले गेल्याचं पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळे या शेतकरी विरोधी निर्णयांमुळे आणि धोरणांमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता पडते. मात्र आता त्यामध्येही कर्जमाफीची जी काही आश्वासनं आहेत ती पूर्ण करण्यासाठी एकतर वेळ काढूपणा केलाच जातोय, दुसरीकडे आता अटी शर्ती आणि निकष त्यामध्ये घातले जातील अशा प्रकारचे संकेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यातनं मिळू लागलेले आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.